लागलंय लागलंय. हॅलो 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 गाईज. हॅलो प्रसाद सर. हॅलो सई मॅम. हॅलो. जरा लागला आहे. बर. तुम्हाला वाटेल प्रेमात पडलोय म्हणून लागलंय, तर तसं नाहीये. प्रेम शोधताना पडलोय म्हणून लागलेलं आहे. काय नाही हो, कंटाळा आला होता. फिंडर बिंडर फिन्स्टा फेसबुक या सगळ्या सोशल नेटवर्किंग साईटवर मुली बघून बघून कंटाळा आला होता. मला ठरवलं होतं प्रेमाच्या मागे जायचं नाही. पण तेवढ्यात शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आला की लोणावळ्याला रियुनियन आहे. मी एक सहज एक जस्ट मी फक्त शाळेच्या मुलींचं प्रोफाईल बघितलं. एक जस्ट म्हणून मी बघितलं तर सर, अरे शाळेत समीर दादाच्या फसलेल्या पेंटिंग सारख्या दिसणाऱ्या मुली आज समीर दादाने लिहिलेल्या पंच सारख्या कडक झालेल्या आहेत. सांगू म्हणजे आधी शाळेत आता असं आहेत त्या. म्हटलं लगेच आपल्याला लोणावळ्याला रिन्युअलला जायला पाहिजे. बाईक काढली, तशाचा तसा निघालो. बाईक स्किड झाली, मी पडलो, खरचटलाय, पाय सुजलाय, वाट लागलेली आहे. चला नशिबात ना सुंदर मुलगी नाहीच आहे हो प्रसाद सर, नाहीच आहे सई मॅम. मी ठरवलंय आजपासून प्रेमाच्या मागे जायचं नाही. हॅलो, मी अश्विनी. तुम्ही जस्ट ऍडमिट झालात राईट? वाक्य पूर्णही करायला देत नाही. अश्विनी, ये ना म्हणायच्या आधीच आलीस. मीच तो पेशंट. ओंकार राऊत नाव आहे माझं. हो, किती गोड नाव आहे ओंकार राऊत. हे वाक्य म्हणणारी तू पहिलीच आहेस इथे. लागलंय जरा. दुखतंय का? खरचटलंय खूप? डोंट वरी, मी आहे. काय म्हणालात? डोंट वरी, मी आहे. तुमचं मी आहे मला नजीकच्या भविष्यात तुला सुवर्ण संधी आहे असं ऐकू आलं. भारीच खोडकर आहात तुम्ही. कसं झालं हे? बाबांकडनं झालंय. बाबा पण खोडकरच होते. ते नाही हो, पायाला कसं लागलं? पायाचं म्हणजे ते शाळेच्या रियुनियनला निघालो होतो, गेट टुगेदरला. बाईक काढली, स्किड झाली, गेट टुगेदर मिस झालं. हो, डोंट वरी, मी आहे. मी तुम्हाला पटकन ड्रेसिंग करून देते, एखादं पेन किलरचं इंजेक्शन देते, तुम्ही लगेच जाऊ शकता. कुठे? गेट टुगेदर. यार, देवी हायवेवर उभी असताना मी कशाला सर्व्हिस रोडला मारायला? नाही त्याचं कसं झालंय, मी तुला म्हटलेलं चालणार आहे ना? म्हणा ना. तुम्ही मला आशू म्हटलं तरी चालेल. नको आशू नको. आशू मी माझ्या मित्राला हाक मारतो, खूप हे होईल. मी आशुडी म्हणू का? चालेल. आशुडी खरं आहे ना? कसं सांगू, म्हणजे तुला बघूनच मला बरं वाटलेलं आहे. तू पेन किलर आणायला जाऊच नकोस. तू स्वतः एक पेन किलर आहेस. तुझी स्माईल बघून माझा पेन एकदम असा किल्ल झालाय. किल्ल. तू नर्स असशील तर सफरचंद खायलाच नको. खरं? खरं, एकदम खरं. मग मी पण आता काहीतरी खरं सांगू? काहीतरी काय? तू खोटं सांगितलंस तरी मी ऐकून घेईन. मला पण खूप छान वाटतंय. म्हणजे या हॉस्पिटलमध्ये असं हँडसम आणि खोडकर असं कॉम्बिनेशन असलेला पेशंट क्वचितच येतो ना. फार वर्षांपूर्वी प्रसादोक आले होते. प्रसादोकांनंतर तुम्ही. काय म्हणालात? प्रसादोकांनंतर तुम्हीच. बस संपलं पाहिजे स्किट. हे स्किटचं शेवटचं वाक्य. प्रसादोकांनंतर तुम्ही. मी किती छान वाटतं ऐकायला हे वाक्य. म्हणजे मला पण माझी मनमंजिरी मिळणार की काय? मनमंजिरी प्रेम मनमंजिरी. हे आपलं हे काय तुझं? अश्विनी. आशुडी पण तुम्हाला अहो जाऊ नको ना करूस प्लीज. ओंकार. मला ओंकू डी म्हण. डी वरनं बाबांचं नाव आहे का? आपण लाडाने म्हणतो ना आजुडी पप्पुडी ओंकुडी. बाबांना नको आणूस ग. ओके ओंकुडी. मी आता काउंट घेते. तू जरा पाय गुडघ्यातनं दुमडून बघ, म्हणजे मुकामार वगैरे बसलाय का आपल्याला कळेल. ओके ठीक आहे. 9 8 9 3. एक हे काय? 1 मिनिट. 1 2 3 4 असं काउंटिंग असतं. 9.
ओ माय डोंट टेल मी, तू मला फोन नंबर देत होतीस. मला कसं नाही लक्षात आलं हे? मला केंद्राच आहे बाबा मी. मोबाईल 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 988. माझा नंबर असायलाच पाहिजे ना तुझ्याकडे. रात्री बेरात्री काही लागलं तर. रात्री बेरात्री मला लागू शकतो. म्हणजे होमकुडी. काय काय करतोस काय तू? मी प्रेम करतो. जॉब करतो का आपलं एक फ्लर्टी जॉब करतो. मी फ्लर्टी जॉब नाही करत, मी एक जॉब करतो. मला वाटलं तू सिनेमात हिरोचं काम करत असशील. आय मीन लुक्स, बॉडी, फिटनेस हिरोपेक्षा अजिबात कमी नाहीये. हे सुद्धा स्किटचं शेवटचं वाक्य असू शकतं मिर्दा. मराठी माणूस. मे आय काय जिमला जातोस? मी जातो जिमला जातो. तू बोलते जातो जिमला, तू बोलतेस तर मी जा रे जिम को. मग घेणार ना काय इंजेक्शन? हा मला कळतच नाही. वेंधळाच मी लागलाय इथे, परिणाम इथे झाले. आणि डोंट वरी हा, मी इंजेक्शन दिल्यावर अजिबात त्रास होत नाही. माझा हात अत्यंत हलका आणि मऊ आहे असं म्हणतात. खरं की काय? हो हे बघा. हो का? एका पेशंटला मी इंजेक्शन दिलं, त्याला लगेच शेर सुचला. काय सांगतेस? त्याने लिहिला सुद्धा. ऐकव. इन हाथों में उतर आई है इश्क की कसक, इन हाथों में उतर आई है इश्क की कसक, सुई की चुभन भी अब भीगे होठों सी लगती है. टोच सगळे टोच. इंजेक्शन जेवढे असतील तेवढे सगळे टोच इथे. टोच. आवडली ना शायरी? मला बिवडली पण. मी इंजेक्शन दिल्यावर पेशंट्स काय काय करून बसतात. हो काय? तू काय करणार आहेस? असतं काय इंजेक्शन मध्ये? जसं की तुला कळलंच नाहीये. नाही मला माहितीये तुला सगळं कळलंय. बाबू मी कचराचा डबा बघ कुठं पडलाय बघ. मी आले इंजेक्शन घेऊन. होतोय बघ. तू जे करशील ते सगळं मला आवडणार आहे, लक्षात ठेव. मी आलेच. मला काय उचलून ठेवते. याला म्हणतात नशीब प्रसाद सर. कुठेही मिळतं प्रेम, नशिबात असेल ना कुठेही मिळतं. प्रसाद नंतर मी हेच म्हणणारी मुलगी पाहिजे. कुणाशी काय एकट्यात बडबडताय? नाही ते आनंद सॉरी. आता ऍडमिट झाले तुम्हीच का? बरं बघू कुठं लागले. काय झालं? कुठं लागले बघू मला. एक मिनिट, तुम्ही करणार आहात का? नको का? मग चला जा. नाही हॅलो. त्या नर्स होत्या ना वेगळ्या, त्यांना पाठवा. कोण नर्स? त्या अशा एक सुंदर नाजूक उईमा अशा नर्स होत्या त्या. नाही इथं सुंदर नाजूक उईमा मीच आहे सगळं. अहो नाही, नर्स हे अश्विनी. कोण अश्विनी? असल्या नावाचं कोणी नाही इथं. अहो काय बोलताय तुम्ही? मला चेक करून गेल्या त्या, माझ्याशी फ्लर्ट केलं त्यांनी. मला म्हणाल्या प्रसाद नंतर मी असं मला म्हणाल्या. अरे बापरे. शायरी ऐकवली. हो त्यांना पाठवा. शायरी ऐकवली? ती मेरे हाथों में उतर आई इश्क की कसक, सुई की जो बाब अब भिके होट जैसे लगती है ती. त्यांनी नजाकतीने ऐकवली होती. तुम्ही म्हणजे फटफटवत आणली. मी नसते आले तर तू मला फरफटून नेलं असतं तिने. काय झालं? काय रे देवा, म्हणजे आता पूजा घालावी लागेल भाई. ती परत यायला लागलं का? काय झालंय? काय झालंय? ऍक्च्युअली मध्ये ती अश्विनी जी आहे ना, ती नाही, ती 5 वर्षांपूर्वीच वारली. येते ती येते. आत्मा आहे आत्मा. आणि ती म्हणते येते ती आत्मा. ऍक्च्युली 4 वर्षांपूर्वी काय झालं होतं, ते एका पेशंटला इंजेक्शन द्यायचं म्हणून आणायला गेली आतमध्ये. तर गॅसचा स्फोट झाला आणि ती मेली होती. ती आधीमध्ये तिचा आत्मा. नाही हो हे नाही. आत्मा कशी असेल? येतो तिचा आत्मा. पप्पी दिली का? नाही ना काय बरं झालं नाही दिली पप्पी. मौतची पप्पी म्हणतो आम्ही तिला. पप्पी? ती असं पेशंटला डोळे बंद करायला सांगते आणि गप्पन अशी पप्पी दिली ना, 5व्या मिनिटाला खाल्लास. हे असं झालंय? आधी असं झालंय ना याच्या माझ्यासाठी इंजेक्शन आणायला गेली ती आता.
माझी चावल लागली असेल म्हणून गेली असेल ती. नाही हो, नाही. मला फोन नंबर पण दिला तिने याच्यामध्ये. ती सगळ्यांनाच फोन नंबर देते. डोळे बंद करायला सांगते आणि फोन नंबर डायल करायला सांगते. हातातच फोन फुटतो ना, तुम्ही डायल करून बघा फोन. डायल करून बघा. नाही हो ती नाही आत्मा. खरं सांगतोय, ती एवढी मस्त बघत होती माझ्याकडे. ज्या नजरेसाठी मी व्याकुळ झालो होतो ना आयुष्यभर, त्या नजरेने बघत होती ती माझ्याकडे. मेली उपाशी पेशंट बघूनच येते. ती खरंच आत्मा आहे. खरंच आत्मा आहे ती. एक मुलगी लाईन मारत होती, ती आत्मा आहे. ती भूत आहे. बाबू, कचरा असाच ठेवणार आहेस का रस्त्यात? उचल पटकन. ओमकुडी, इंजेक्शन घेऊया. डोळे बंद कर. काय झालं तुला? काय होतंय? नाही मला. काय होतंय? तू पाय दाखव मला. तुझे पाय सरळ आहेत. मॉडर्न भूत. तू लांब राहा. मला माहिती आहे तू काय करणार आहेस ते. तू मला डोळे बंद करायला लावणार आणि करणार ना काहीतरी. काय मी काय गैरफायदा घेणार आहे तुझा? मावशी ती आली. आरडाओरडा करू नकोस. या हॉस्पिटलमध्ये मी आणि बाबू आम्हा दोघांशिवाय कुणीच नाही. काही बोलू नकोस. डॉक्टर्स येत असतात अधनं. पण मला मावशींनी सांगितलं, घरात मावशींनी सांगितलं मला, तू डोळे बंद करायला लावतेस, मौत की पप्पी देतेस आणि सगळी लोक मरतात तुझ्या मौत का पप्पीने. तू भूत आहेस. भूत आहेस तू. चांगली भूतनी. घरात मावशी इथे आली होती. अजून कुठे जाते ती? अरे नाही, म्हणजे ती इथे काम करायची, पण 4 वर्षांपूर्वीच ती वारली. ती पण वारली? ती पण म्हणजे? अरे ती बोलली तू वारली. तिला इकडचं तिकडे करायची सवय. बाकी चांगली आहे ती 8 वर्ष या हॉस्पिटलमध्ये कर्तव्यदक्ष आरोग्य सेविका म्हणून काम करते रे. करत होती म्हणजे. पण काय झालं, एका पेशंटला तिने असं थर्मामीटर तोंडात धरायला सांगितलं. त्या थर्मामीटरवर स्लॅब पडला. थर्मामीटर फुटलं, पारा तिच्या घशात गेला, पोटात गेला. तो पेशंट दगावला. मग ते मावशीला शॉक बसला आणि मग ती जोरात किंचाळली आणि मग स्लॅब तिच्या अंगावर पडला आणि मग ती पण दगावली. पण तिची थर्मामीटरचं रीडिंग घ्यायची इच्छा खूप अपुरी राहिली आहे. ती थर्मामीटर हातात घेऊन अशी फिरत असते रे. तांत्रिक मांत्रिक सगळं झालं, पण काहीच उपयोग होत नाही. ओमकुडी, हॉस्पिटलमध्ये तुम्ही तांत्रिक मांत्रिक बोलवलेत. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज वाटली पाहिजे. अरे आणि म्हणे अशी फिरत असते. म्हणे खोटं बोलू नकोस. खरंच ती अशी फिरत असते. ती पेशंट दिसल्यावर असं थर्मामीटर तोंडात टाकते. थर्मामीटर फुटतो, पारा पोटात जातो आणि पेशंट दगावतो. ओमकुडी, तू थर्मामीटर. मला तिने थर्मामीटर दिला. पण नाही, काही झालं नाही. कसला तरी आवाज आला आणि ती निघून गेली. मी जाते म्हणून. ती माझी चावल लागली म्हणून ती पळून गेली. कळतंय का तुला ओमकुडी? नशीब, माझ्यामुळे माझी ओमकुडी वाचली. तुझ्यामुळे मी वाचलो. मी आहे. तू आहे. मी आहे. तू आहे. मी भूत. तू नाही आहे. आपल्याला इंजेक्शन घ्यायचं ना? घेऊ ना. हो ना. डोळे बंद कर. डोळे बंद करून काय करतोय? मावशी ती बघा, ती तिकडे आहे, उभी आहे. मला सांगते ती की तुम्ही भूत आहे आणि तुम्ही थर्मोमीटर तोंडात टाकता, पारा पडतो, माणूस मरतो. सांगते ती मला. असं सांगते सगळ्यांना. मी इकडचं तिकडं करते असं पण सांगितलं. सांगितलं. बस तू. ओमकुडी, तू कोणाशी बोलतोय? ए झूट भूत आहेस तू. झूट आहेस तू. मावशी बघ माझ्या समोर आहे. ती मला सांगते. मला नाही कोणी दिसत आहे ओमकुडी. तुलाही दिसत नाहीये? मावशी ही म्हणते तू दिसत नाहीयेस हिला म्हणून. कुणाला? हिला. कुणाला? हिला. तुला दिसत नाहीये? मला कोण तुला दिसतंय का? 2 भूतांशी बोलतोय मी. मी भूत नाहीये. तू लांब. पप्पी खेळते पटकन. थर्मामीटर घाल. पप्पीचं काय? तुला इंजेक्शन देते. थर्मामीटर तोंडात घेऊ नकोस. मला चॉकलेट घ्या ना तुम्ही 2 भूत चॉकलेट खा मस्त. मला जाऊ. मला काय नाही झालं. मी फिट आहे. मला काय नाही झालं. मागातलं चॉकलेट दिलं ग. मागातलं चॉकलेट आहे.
बदली बघितली त्याची. ह्या उपाशी लोकांना ना असंच केलं पाहिजे. आय ग सर काय एवढे नाही का एक पेशंट आला होता सर, ओमकार राऊत नावाचा, ऍडमिट झाला होता जस्ट, आणि तो आल्या आल्या फ्लर्ट करायला लागला, म्हणून आम्ही दोघींनी मिळून जरा शाळा घेतली, बाकी काही नाही. पेशंट आला होता? काय 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 झालं, काय होतं? सर तो शाळेच्या गेट टुगेदर साठी निघाला होता बाईकवर, अच्छा. बाईक स्किट झाली, तो पडला, खरचटलं, असं आला होता. काय नाव काय सांगितलं? ओमकार राऊत. ओंकार राव. एक मिनिट, रियुनियनला चालला होता हो आणि तो स्किट झाल्याने पायाला लागलं होतं. हो. ओ माय गॉड. काय तो परत यायला लागला म्हणजे? परत परत म्हणजे काल 10 वर्षांपूर्वी असाच एक पेशंट आला होता जो रियुनियनला चालला होता. ओंकार राऊत करेक्ट. आणि मग त्याने ह्याच खाटीवर जीव सोडला होता. मध्ये नंतर 4-5 वर्ष त्याचा आत्मा आपल्या हॉस्पिटलमध्ये होता, पण नंतर तो गायब झाला होता. माय गॉड. चॉकलेट वगैरे दिलं नाही ना त्याने? दिलं सर, दिलं होतं. तुम्ही खाल्लं नाही ना ते? खाल्लं. तो लोकांना चॉकलेट खायला देऊन मारायचा. अर्धा स्टाफ मेला आपला इथे. काय करायचं यांचं? मेडिकल स्टाफ मध्ये कामाला आहेत आणि भूताकेतांवर विश्वास ठेवत आहेत काय?